नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक. महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत. आज 19 एप्रिल 2026. तर आज 3:30 मुहूर्तापैकी महत्वाचा दिवस म्हणजे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयाच्या सर्वांना शुभेच्छा. तर मित्रांनो, अक्षय तृतीयाच्या दिवशी बरेच त्या दिवशी पवित्र आणि अशा घटना आपल्या वैदिक हिंदू सनातन धर्मात घडल्या. ते म्हणजे भगवान परशुराम यांचा जन्मदिवस. त्यानंतर आज असं म्हणतात की महर्षी बादरायण व्यासांनी आज महाभारत लिहिण्यास सुरुवात केली होती ह्याच दिवशी. आणि गंगा मातेचं अवतरण देखील पृथ्वीवरती ह्याच दिवशी झालं होतं. अशा एक ना अनेक या अक्षय तृतीयाच्या दिवशी झाल्या. त्यामुळे हा 3:30 मुहूर्तापैकी एक दिवस. तर सर्वांना त्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर बघा, आता हवामानाचा अंदाज बघू मित्रांनो. ज्या पद्धतीने आपण अंदाज दिलेला होता, आज 19 तारीख. तर 19 तारखेला साधारणपणे तुम्ही सॅटेलाइट पिक्चर बघा रात्रीची, तर संपूर्ण महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण त्या ठिकाणी बनलेलं आहे. आणि जर तसं जर बघितलं, तर हवेचे प्रेशर बघितले, तर संपूर्ण महाराष्ट्रावर हाय प्रेशर बनलेलं आहे. तुम्ही बघा. तर आधी वॉटर वेपर पाहून घेऊया. वॉटर वेपर आली म्हणजे पावसाच्या हालचाली वाढताना दिसतात आणि सतत ढगाळ वातावरण त्या ठिकाणी दिसतं. बघा, तुम्ही बघू शकता की मोठ्या प्रमाणात वॉटर वेपर या ठिकाणी आहे. आणि हे बघा, संपूर्ण महाराष्ट्रावरती हाय प्रेशर एरिया दिसतो आपल्याला. हाय प्रेशर म्हणजे अधिक दाब. अधिक दाब आल्यानंतर फार मोठा पाऊस येण्याची क्षमता त्या ठिकाणी राहत नाही. हा अंदाज लक्षात घ्या. त्यानंतर बघा, हाय प्रेशर एरिया तर आहे. आता उद्या आज जी 19 तारीख आहे, 19 तारखेला दुपारनंतर स्थानिक वातावरण तयार होईल. तर 19 तारीख ते 30 एप्रिल पर्यंत वातावरण हे ढगाळच राहणार आहे आपल्याकडे. आता 19, 20 आणि 21 ह्या 22 पर्यंत या 3 दिवस थोड्याफार पावसाच्या शक्यता आहे. त्यानंतर 23, 24, 22, 23, 24 ला पाऊस नसेल आपल्याकडे. मग परंतु 25 तारखेनंतर पुन्हा एकदा ढगाळ वातावरण होऊन थोडीफार पावसाची शक्यता ही निर्माण होते. 25, 26, 27 पुन्हा एकदा पाऊस क्लिअर होतो. म्हणजे असं अपडेट जे आहे ते अपडाऊन खाली आहे. परंतु ह्या पुढच्या 10 दिवसामध्ये 19 ते 22, त्यानंतर 25, 26, 27 अशा तारखांना पावसाच्या शक्यता निर्माण होतात. तर संपूर्ण राज्यामध्ये खूप मोठा पाऊस पडणार नाहीये. कारण आजची जी नवीन अपडेट आली ती सांगतो. या ठिकाणी हाय प्रेशर एरिया महाराष्ट्रावरती बनलेला आहे. त्यामुळे अधिक उंचीवरचे अगदी विरळ ढग ते तुम्ही बघू शकता. त्या हवेचं जे काही बाष्प देखील मोठ्या प्रमाणात आलंय. त्याच्यामुळे जी काही उष्णतेची तीव्रता ती तर आहेच. पुढच्या काळामध्ये देखील 39, 38, 39, 40 अंश सेल्सिअस तापमान सरासरी असण्याची शक्यता आहे. विदर्भ मराठवाड्यात ते तापमान अगदी 42, 43 पर्यंत राहण्याची शक्यता आहे. आणि पावसाच्या शक्यता या स्थानिक वातावरण निर्माण होऊन उद्या ठिकठिकाणी होईल. परंतु जे काही आता प्रत्येक भागामध्ये काही ठिकाणी हळदीच्या काढणीचं काम चालू असेल, आले काढणीचं काम चालू आहे. बऱ्याच ठिकाणी गहू सोंगणी अजून बाकी आहे. तर बऱ्याच ठिकाणी कांद्याच्या हार्वेस्टिंग हा सगळ्यात मोठा इश्यू आहे. बऱ्याच ठिकाणी कांद्याच्या काढणीचे काम आहे. आणि अशा पद्धतीत जर गारपिटीची शक्यता ही कुठलीही नाहीये, लक्षात घ्या. गारपीट होणार नाही आपल्याकडे. मात्र ढग जर तयार झाले आणि पाऊस यायला लागला तर वारा वादळ सुटण्याची शक्यता ही आहे. आणि खूप मोठा पाणी नाहीये, घाबरून जाण्याचं त्या ठिकाणी कारण नाही कोणालाच. तर हा अंदाज मी याच करता दिला की हाय प्रेशर एरिया बनलाय म्हणून पावसाची शक्यता ही बरीच कमी झाली आहे. परंतु राज्यामध्ये जो काही पाऊस होईल हा खूप कमी ठिकाणी होईल. त्यामुळे पॅचेसमध्ये एका स्पेसिफिक मी जिल्हा सांगत नाही त्या ठिकाणी. प्रत्येकच जिल्ह्यात उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र ह्या भागामध्ये पावसाच्या शक्यता ह्या बनतात. परंतु त्या मोठ्या भागात नाहीये. त्यामुळे चिंता करण्याची गरज त्या ठिकाणी नाहीये. फक्त जो होईल, समजा एका जिल्ह्यामध्ये जर 2000 गावे असतील तर तो 100-200 गावात पाऊस होण्याची शक्यता फक्त असते. म्हणजे खूपच क्वचित ठिकाणी पाऊस होईल. तर उद्या जास्त ढगाळ वातावरण बनून दुपारनंतर या पावसाच्या शक्यता या बनताना दिसतात. 20 त्यानंतर 19, उद्या 20 म्हणजे 20, 21 या 3 दिवस शक्यता असून नंतर वातावरण हे क्लिअर होतं. जो काही अपडेट बदल होईल तो मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. आणि मान्सून 2026 कसा असेल तो व्हिडिओ मी बनवलाय, एडिटिंगच्या प्रोसेसमध्ये असून तो मी उद्या किंवा परवा उद्याच अपलोड तो सोशल मीडियावर होईल. तो सगळीकडे शेअर करा. आणि हा अंदाज कांदा उत्पादकांनी आणि सगळ्याच पिकांच्या जे काही हार्वेस्टिंग आहे त्या सगळ्यांनी हा अंदाज लक्षात घ्या. त्यानुसार कामाचं नियोजन करा. धन्यवाद.